सांगितलं की त्यांना पण सांगा, जे तुमचे त्यांना पण सांगा सगळ्या गोष्टी चालू आहेत. डेट काही आम्ही सांगू शकत नाही सध्या तरी, पण सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण ते पुढे आता जसं जसं सगळ्या तिकडच्या गोष्टी होतील तसं सगळं पेमेंट आपलं रिलीज होणार आहे, सांगितलंय त्यांना. ठीक आहे. सुशांत सर बोला. हॅलो सर. हा सुशांत बोला. ऍक्च्युली काय झालंय माहिती सर, आता आम्हाला सगळे क्वेश्चन विचारतात इन्व्हेस्टर की तुम्हाला जर काय माहिती नाही, तुमच्याकडेच काय अपडेट नाही तर तुम्ही आम्हाला काय अपडेट नाही, सर पण तुम्हाला काय अपडेट देत नाही. तर आम्ही पुढे कस्टमरला आम्हाला ऍटलीस्ट काहीतरी अपडेट पाहिजे ना, ऍटलीस्ट आम्हाला काही समजलं तर आम्ही त्यांना सांगू शकतो. आणि तसे आम्ही कस्टमरला शांत पण ठेवलेत बऱ्यापैकी, म्हणजे असं पर्यंत येऊन पण दिलेले नाही. तर आता काय होतं की आम्हालाच काय अपडेट नाही, की आम्हालाच पण वाली राहिलेला नाही. की आता तसाच विषय झालाय की आता कस्टमर धमकी द्यायला लागले, तुमच्याकडून पैसे वसूल करू आले. तो एक विषय झालाय. आणि दुसरा एक ऑफिसचा एक विषय झालाय, तर त्यांनी पाठवलंय पण त्यांनी लिगल ऍक्शन घेतो असं सांगितलंय. तर त्या विषयामध्ये काय करायचं? जेमचं तर आहेच की आता त्यांना पण रेंट पाहिजे, त्यांनी पण नोटीस पाठवली मला. लिगल म्हणजे कोण आपले हे का वरचे? युनिट मेगा वर्क लिमिटेड वाले. त्यांनी काय टाकलं नाही, पैसे आले नाही म्हणून त्यांनी मला हो पैसे आले नाही म्हणून त्यांनी मला फोन करून पण सांगितलं, तुमचं काय असेल ते क्लिअर करा, नाही तर मी लिगल ऍक्शन घेतो असं बोलतात. ओके तू टाकलंय ते माणूस स्ट्रेट फॉरवर्ड आहे. हो मी ते पाठवलंय पण त्या दिवशी मी बोललो होतो ते आहे की दुसरे ते? नाही ते नाही, त्यांचं ऍक्च्युली ते रिस्टोरेशन म्हणजे वॉल ब्रेक केलं ना ते करून द्यायचंय. ते लोक शांत आहेत, म्हणजे त्यांचं झालंय, म्हणजे फक्त त्यांना ते वॉल, त्यांचं ऑफिस जसं होतं पहिलं जसे गाळे होते ना तसे ते करून द्यायचे. तर त्यांच्या बरोबर माझा कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे मी कम्युनिकेशन ठेवलंय त्यांच्याजवळ, त्याला ते करून द्यायचे. पण जे वरचं पहिलं ऑफिस आपण बनवलंय ना ते लोक ऐकायला तयार नाहीत अजिबात. पण त्यांनी आता तोडलंय की आहे तसंच ठेवलंय ऑफिस? नाही नाही नाही, त्यांनी आहे तसंच ठेवलंय. त्यांनी सांगितलं याच्यामधलं काय काढायचं नाही, फक्त तुम्ही तुमच्या फाईल घेऊन जाऊ शकता, बाकी तुम्ही इथून काय हलवायचं नाही असं स्ट्रिक्टली सांगितलंय. आणि मला पण फोन करून सांगितलं नाही तर मी लिगल ऍक्शन घेतो. आणि ते ऐकत नाही, म्हणजे ते मणी यार हा त्याला बोलायला लागेल. दुसरा विषय काय माहिती, चेक बाउन्सचा एक विषय आहे. चेक बाउन्स करायला लागले कस्टमर आता, आणि ते कस्टमर केस करायचं याच्यामध्ये आहे की चेक बाउन्स करून केस चालला. त्यांनी 2 वेळा चेक बाउन्स पण केलाय. धारवे म्हणून आहेत, त्यांचे मिस्टर ऍडमिट आहेत इकडे. त्यांचं त्याची ब्रेन कॅन्सर झालाय, तर त्याला ट्रीटमेंटसाठी पैसे लागायला आहेत. तर त्यांनी मला परवा सांगितलंय, आम्ही काही तुमच्याकडे भीक मागत नाही, आम्ही तुमच्याकडे आमचे जे पैसे आहेत ते आम्हाला रिटर्न द्या, मी त्याच्यावरची लिगल ऍक्शन घेणार आहे. 2 वेळा चेक बाउन्स करून झालाय त्यांचा ऑलरेडी. चेक बाउन्स पण ते असं ग्रुप मध्ये ते आता एक्सेस आहे सर. असं काही काही लोक जमून आहे ना चेक बाउन्स करायचे किंवा असे विषय चालले ते बाहेरून समजतात, काय काही जण सांगतायत ते. आणि उद्याचा विषय कसा आहे, उद्या ऑफिसला जर मारून ऑफिसला त्यांना म्हणजे काही अपडेट असतील तर त्यांनी काय सांगायचं, जर कस्टमर कोण आले तर त्यांनी काय सांगायचं पुढे? आता उद्या यवतमाळ स्पेशल इन्क्वायरी आहे डीपीओ डिपार्टमेंटला. ओके, तर तिथे आपल्याला सबमिट करायला लागणार आहे, ड्राफ्ट सबमिट करायला लागणार आहे. तो ड्राफ्ट आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र कंटिन्यू करणार आहोत पूर्णपणे. त्या ड्राफ्ट नुसार त्या गोष्टी सगळीकडे, म्हणजे आर्यनला तर सिम्पल आहे की ते एम्प्लॉई आहे आणि आम्ही फक्त कामासाठी यायचं आणि आमचं काम करून जायचं. बीएम्स ला जास्त आन्सर करावं लागतील, आणि बीएम ला जर आन्सर नाही जमले तर मी झूम कॉलवर असेल तिथे, म्हणजे यवतमाळसाठी स्पेसिफिक. नंतर बाकीच्या केस टू केस व्हेरीफाय होतात, व्हॅरी होतात गोष्टी बऱ्याचशा. यवतमाळसाठी आहे की अगदीच जर मला पण नाही ऐकले, बीएम ला पण नाही ऐकले, तर मग लॉयर त्यांच्या पद्धतीने ते हे करतात, म्हणजे डीएनएस कायद्यानुसार जे असेल ते कॅरी करतील ती गोष्ट. तर त्याच्यासाठी नाही मी बोलत आहे. आता जर उद्या ऑफिस ओपन केलं ना तर कस्टमर ऑफिस मध्ये जातील, तर तिथे जे आरएम आहेत ना त्यांनी काय आन्सर करायचं कस्टमरला, की पे आउट कधी होणार, विड्रॉल कधी होणार, त्याच्यासाठी ते विचारतात, म्हणजे काय करायचं पुढे. आणि रत्नागिरीत जर ऑफिस आता ते आपण चालू ठेवलंय प्रयत्न करून, पण ते जर बंद झालं ना तर खूप प्रॉब्लेम होईल. ते कसं होणार, ते सगळेच लोक हे करायला लागणार, मग प्रत्येक जण कंप्लेंट किंवा अशा गोष्टी करायला लागतील. त्याच्यासाठी त्यांनी काय आन्सर देणं गरजेचं आहे, त्यांना मला सांगायला लागेल की बाबा असं सांगतो तुम्ही करा,
अरे मी तर सगळ्यांची फोन उचलतोय, मी असं काय करत नाही की माझा रत्नागिरीचा मला एकही कॉल येत नाही तर रत्नागिरीचा मला एकही कॉल येत नाही तर इथले पीएम कॉल चालतात संपला विषय. आणि संकेत नवले पण माहिती, तो पण माझ्या टच मध्ये आहे, तो पण चांगल्या टच मध्ये, त्याला पण नाही पण तो हे केलेलं त्याला आहे सांभाळू ना, सगळ्या तो पेटला तर लय पेटतो, बेकार पेटतो तो. नाही पण मी त्याला तेवढी हँडल केली, म्हणजे माझ्या मला तरी हँडल करता येते ना. चॅलेंज दिला होता त्यांनी, तुम्ही फडणवीसांचं पण सेटिंग लावा, मी तुम्हाला बंद करून दाखवतो. आता एवढं बोलल्यानंतर मी काय बोलत नव्हतो त्याला, पण नंतर अचानक शांत झाला. नाही मी केलंय त्याच्याजवळ बोलणं, तो काही विषय नाही. फक्त आपल्याला एक एक्झॅक्ट डेट समजली असती ना. आणि काही लोक आहेत ना की ज्यांचे पॉलिटिकल तिथून ते प्रेशर देऊ शकतात, अजून दिला नाहीये, तर त्याच्या लोकांबरोबर आपल्याला बोलावं लागेल. ठराविक लोक आहेत, अशी नाही की 100-200 लोक आहेत, एक 10-15 जी काही मोजकी लोक आहेत त्यांच्याजवळ झूम वर तरी बोलायला लागेल. ओके, पण ते एकत्र बोलायला की वन टू वन बोलावं लागेल? हा नाही, एकत्र म्हणजे तशी कंडिशन बघून आपण बोलू. फक्त त्याला एक कसं आहे, जास्त वेळ न घेता आहे ना, एक तुमच्याकडून गेलं ना जे काय विषय आहे तो, ते लोक शांत झाली तर बऱ्यापैकी लोकांना ते शांत ठेवतात. ते लोक वायबल झाले तर ते पूर्ण बाकीच्या लोकांना वायबल करतील, असा विषय आहे त्याच्यामध्ये. एक काम कर, पेमेंट रिलेटेड काय सांगायचंय, म्हणजे आताच अपडेट काय असणार आहे, म्हणजे कधी होणार? कारण आता पण मला इतके पोलिसच आहेत, त्यांचा मेसेज आलाय की सरांना तुम्ही विचारा, नाहीतर माझा नाईलाज आहे, मला लिगल ऍक्शन तुमच्या अगेन घ्यावी लागेल, मी तुम्हाला पैसे दिले. आता जस्ट चालू असताना मेसेज आलाय त्यांचं, जानकर म्हणून आहेत बघा, जानकर इन्व्हेस्टमेंट आली होती ना, असंच काहीतरी आहे आपलं, आणली होती. मालवण पोलीस. हो, तर त्यांनी सांगितलं मला की मला लिगल ऍक्शन घ्यावी लागेल. सर काय माझा फोन उचलत नाही, येतोय बराच फोन बरोबर. आता आम्ही आता प्लॅन काय करतोय सुशांत, प्लॅन काय करतोय, प्रत्येक पीएम ला तो एक ऑप्शन ठेवतोय की तुम्हाला वाटतं की ह्या 15 लोकांनी, जसं आता मी यवतमाळच्या 15 लोकांशी बोलतो, सगळे सिनियर आणि पॉलिटिकली खूप ऍक्टिव्ह आणि असे कणकरीत लोक होते, त्या 15 लोकांमुळे ते एफआयआर थांबले असं लक्षात घे. तर तुम्ही पण असं 15-20 लोक तुमची निवडा की ह्या 15 लोकांची तुम्ही बोला, वैयक्तिक तुम्ही बोला, बाकी आम्ही सगळं हँडल करतो. तू पुढच्या आठवड्यात घे, कोणत्या डेटला आपण एक अर्धा-एक तासाची झूम मिटिंग घेऊ त्यांच्याबरोबर. हा, मी तेच बोलतोय, म्हणजे बोलणं गरजेचं आहे ना त्या लोकांना. हो गरजेचं. त्याच्या ते ठाण्याचा विषय होता तो लास्ट टाइम अर्जाचा, त्याच्यावरती काय एक आम्ही प्लॅन करतोय की इथे ईओडब्ल्यू मध्ये आहे ना आपले ठाणे ईओडब्ल्यूला, तर त्यांच्याकडून त्यांना मेसेज टाकण्याचा प्रयत्न करतोय. ऍक्च्युली काय आलं, ती टीम पूर्ण मला कॉल करते, पण तिथं जायचं म्हटलं ना तर सकाळी 8ला बोलवतं, रात्री 11ला सोडतात रे, असा विषय होतो. मी त्यांच्याशी बोलतोय, त्यांचा इगो हर्ट झाल्यासारखं नाही म्हणतं. असं समज की तर आपल्याकडचंच आहे, अंजरले आहे ना, अंजरलेच येतो, तर तिथून त्याला विचारून घेतो काय नक्की काय करू शकतो आपण याच्यामध्ये. पहिले तुला लाईनवर घेतो की आपण आन्सर दिलं नाही असं अर्थ होतोय ना त्याचा. मी त्यांना सांगितलेलं आहे मी आमच्या सिनियर टीमला. ठाण्यात असेल तर मध्ये जाशील का वागळे इस्टेटला? हॅलो वागळे इस्टेटला जाऊन येशील, असं सर रत्नागिरीचा अर्ज आला होता, तर मी आहे त्याच्यामध्ये, असं बोलशील. वागळे इस्टेटच आहे बोलशील. हा, जाईल ना, मला सांगा फक्त. हो ठीक आहे, आपण बोलूया. मी अर्ज पाठवतो, उद्यापर्यंत जाऊन येईल. सुशांत सौरव जाऊन येईल उद्या ठाण्यात. हा, म्हणजे थोडक्यात तुझं म्हणणं बरोबर आहे, एखादा इगो दुखवायचा नाही आपल्याला, तो शांततेत घ्यायचं त्याला पण एकदम रिक्वेस्ट. आणि आपल्याला आम्ही बरेच जणांना म्हणजे जेवढं शांततेत घेता येईल ना तेवढं शांततेत घेतोय. पण आता कसं झालं, आमच्याकडे काय आन्सर नाही त्यांना द्यायला, त्याच्यामुळे काय आन्सर करायचं ते आम्हाला पण समजत नाही आताच्या वेळेला. नाही ते आता ना प्रॉपर ड्राफ्टिंग करून, म्हणजे आता धमकी पण देत आहेत ना लोक आता. म्हणजे कसं झालं, आम्ही असं वाटतंय की घरात कधी आयुष्यात परत जाऊ शकतो की नाही जाऊ शकत तो विचार करतोय मी आता. म्हणजे परत जायला भेटेल काय घरी? भेटेल डोंट वरी. गोष्टी तुझं म्हणणं आहे ना, म्हणजे तुझ्याला जो आता विचार येतोय ना, तर मला प्रत्येक तासाला येतो विचार, कारण किमान 2 धमके आलेले असतात. आता तर गुजरातवरून आले धमके, शाह साहेबांना सांगितलंय. निर्मला आपले इकडचे नाही, जोगवाले नाही, ऍक्च्युअल वाले, म्हणजे सीबीआय इन्क्वायरी लावले तुमच्यावर. जोग आहेत का रे कनेक्टेड? जोग असतील. मी सध्या काय त्यांच्या याच्यामध्ये नाही, मी नाही त्यांना जास्त हे करत आता, कारण मला ते कंटाळा आला ते ऍक्च्युअली ह्याचे मिलिंदचे क्लायंट आहेत. मिलिंद ध्रुवेश पटेल म्हणून कोणी आहेत तुझे क्लायंट? हो, ध्रुवेश पटेल.
आणि भोळे म्हणून आहे का अजून? भोळे? विशाल बोळे. हा. काय म्हणजे आता सीबीआय वर काय गेलं मॅडम पटेलचं? बोलणं झालं सर माझं त्यांच्याशी, दुर्वेश पटेल सोबत केलंय त्यांना शांत. अरे वा, तुझ्या कशा ओळखीचे आहे?